आश्चर्य रणभूमीवर युद्धासाठी राजा वल्लभी सज्ज आहे आणि असं असताना आपण युद्धभूमीवर अवतरणात आलो. कोण पांडव वीरातील एक घटक मेघवर्णाची देहाना संज्ञा मेघवर्ण पांडव घटकातील आपण घटक आहात. इथं येण्याचं नेमकं प्रयोजन काय? एकच याज्ञिक अश्वांचा तुम्ही जो बंदिवान केला त्याच्या मुक्ततेसाठी पावलं पडली. म्हणजे या याज्ञिक अश्वाला बंदिवान राजा वल्लभीने केलं त्याच्या मुक्ततेसाठी तुम्ही इथं आलात. मग हे मेघवर्ण आमच्या मनात अनेक शंका कुशंका वास्तव्यात लागल्या. त्या शंकाचं जर निरसन झालं असेल तर अश्वाबाबत आम्ही विचार करू. मुक्तता करू हा शब्द मी तुम्हाला देऊ शकत नाही. विचार करेल. राजे म्हणी असलेल्या शंकेचं निरसन केल्यानंतर विचार करा. अश्व सोडायचा की न सोडायचा. हो त्यापेक्षा मी काय म्हणतो हा. हे विचार करण्यापेक्षा तुमच्या ज्या शंका कुशंका याचा विचार नंतर करा. पहिल्यांदा अश्वाची मुक्तता. शंकाचं निरसन होणार नाही म्हणून सांगा आणि मागे चला. माघारी जाईन तो केव्हा अश्वाची मुक्तता केल्यामुळे माघारी जाणार नाही. मग अश्वाची मुक्तता सांप्रतच्या प्रसंगी तरी राजा वल्लभी केव्हाही करणार नाही. मुखातून शब्द बाहेर पडले. असंख्य प्रश्न मला अंतर्यामी भेडसावतात. हा. काय असे अश्वमेधा संबंधी तुम्हाला प्रश्न भेडसावतात? अश्वमेधा संबंधी अनेक प्रश्नही आहेत. पण नेमका पांडवांनी हा जो अश्वमेध यज्ञ आरंभला आहे या अश्वमेध यज्ञाचा नेमका हेतू काय तुमचा? राजे कौरव पांडवांचं जे युद्ध झालं त्या युद्धात गोत्र हत्या घडली. कौरवेश्वर मारले गेले आणि केवळ ही गोत्र हत्या घडल्यामुळं केवळ पापाच्या क्षणार्थ केवळ पाप कुठेतरी कमी व्हावं या उद्देशानंच हा अश्वमेध यज्ञ आम्ही करतो. गोत्र हत्या पांडवांकरवी घडली आणि त्या गोत्र हत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी हा अश्वमेध यज्ञ तुम्ही पांडवांनी आरंभलेला आहे. निश्चितच. मग मला सांगा विश्वाच्या ठाई हा पहिलाच अश्वमेध यज्ञ आहे का? राजे विश्वाच्या ठिकाणी अश्वमेध यज्ञ करणारे पांडव पहिलेच नव्हे. मग याच्या पूर्वी सुद्धा काही जणांनी अश्वमेध यज्ञ केला. अश्वमेध यज्ञाचा प्रारंभ कुठे झाला असेल तर सत्यलोकात. केवळ सत्यलोकी वास्तव करणारे विरंचित म्हणजे ब्रह्मदेव या ब्रह्मदेवाला विश्वाची सृष्टी निर्माण केली. या विश्वाची सृष्टी निर्माण केली म्हणून अहंकार त्यांना निर्माण झाला. मी आहे म्हणून हे सारं विश्व आहे. मी आहे म्हणून या विश्वाची उत्पत्ती होते. हा ब्रह्मदेव आहे म्हणून विश्वाची प्रजनन क्षमता होते. हा अहंकार ज्या सत्यलोक नाथाला निर्माण झाला त्याच वेळी त्यांचं केवळ पुपूळ त्या सत्यलोक नाथात पडलं. केवळ त्या ब्रह्मलोकात पडलं आणि त्या पुपुळानं अश्वाचं रूप धारण केलं. तो अश्व सत्यलोकात थैमान घालू लागला. त्याच वेळी सत्यलोकात बसलेल्या इतरत्र ऋषीवर्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. अहंकार रूपी या अश्वानं जो केवळ रूप घेतलेला अहंकाराचा रूप घेतलेला या अश्वाचं मेदन केला आणि तो पहिल्या प्रथम अश्वमेध यज्ञ सत्यलोकात झाला. म्हणजे जो पहिला अश्वमेध यज्ञ सत्यलोकात घडला गेला त्या अश्वमेध यज्ञाच्या मुळाचं कारण काय असेल तर अहंकार होय. गोष्ट मान्य आहे. मग मी तर आता असं ठामपणे सांगतो तुम्हाला हा जो अश्वमेध यज्ञ तुम्ही आरंभलेला आहे या अश्वमेध यज्ञाचं खरं कारण सुद्धा पांडवांच्या अंतरी वास्तव्य करणारा अहंकारच आहे. केव्हाही नाही. मग अहंकाराचा
रेखाटला, त्या पत्रिकेचा मजकूर तुम्ही रेखाटला, त्याचा नेमका अर्थ काय होतो? एकच, अश्वाचा केवळ अश्वमेध यज्ञ पांडवांनी आरंभलेला आहे. जो ज्या ज्या ठिकाणी अश्व जाईल त्या त्या ठिकाणी असणाऱ्या राजकर्त्यांनी ती पत्रिका वाचून केवळ स्वतःच्या अंगी जर शौर्य सामर्थ्य असेल तर अश्वाचं बंधन करावं, नपेक्षा दाती तुळा घेऊन करभार खंडणीसह पांडवांना शरण यावं. हेच मला मान्य नाही. हा अहंकार तुम्हाला चढला आणि म्हणून विश्वातील प्रत्येक राजकर्त्याला या पराक्रमाला दिवसण्याचं कर्तव्य तुमच्या करवी होतं. मला सांगा, अश्वमेध यज्ञ तुम्ही तुमच्या पापक शरणासाठी करता, मग तुमच्या पापक शरणासाठी जो यज्ञ तुम्ही करता, मग त्या यज्ञात इतर वीरांच्या पराक्रमाला ढागाळण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? अश्वमेधाची पत्रिका लिहिणारे पांडव पहिलेच नव्हे. तर ती अश्वमेध यज्ञास प्रारंभ झाला त्या त्या राजवीरानं ती त्या त्या पद्धतीने पत्रिका रेखाटलेली आहे. आणि राजे, अश्वमेधाबद्दल मला तुम्ही विचारता, पण अश्वमेध कदाचित तुम्ही केला नसाल, पण तुमच्या पूर्वजांनी सुद्धा अश्वमेध यज्ञ केला. आमच्या पूर्वजांनी सुद्धा अश्वमेध यज्ञ केलेला आहे. अश्वमेध यज्ञ जर का तुमच्या पूर्वजांनी केला, मग त्यावेळी सुद्धा त्याच पद्धतीने पत्रिका रेखाटली होती. पत्रिका रेखाटली होती, पण अश्वमेध करण्यामागचं कारण, अश्वमेध करण्यामागचा उद्देश स्पष्ट होता, राज्य विस्तार होय. कारण अश्वमेध हा राज्य विस्तारासाठी केला जातो. राहिला प्रश्न तुमच्या गोत्र हत्येच्या पातकाचा, तर त्याच्यासाठी सुद्धा दुसरे अनेक पर्याय आहेत. मग ते अनेक पर्याय बाजूला ठेवून तुम्ही हा अश्वमेधाचाच पर्याय निवडला. याला कारण तुमच्या मनी निर्माण झालेला अहंकार. आतापर्यंत कदाचित या तुमच्या अहंकारामुळे अनेक वीर झुकले असतील, पण राजा वल्लभी तुमच्या अहंकारापुढे झुकणारा नव्हे. राजा वल्लभी केवळ या पांडव घटकाला अहंकार झाला नाही, अहंकार होणार नाही. केवळ गोपाळ कृष्णाच्या सांगण्यावरून विश्वाचा परब्रह्म म्हणून जो पांडवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, त्या गोपाळ कृष्णाच्या सांगण्यावरूनच अश्वमेध यज्ञाला प्रारंभ आम्ही केला. गोपाळ कृष्णाच्या सांगण्यावरून तुम्ही हा पांडवांनी अश्वमेध यज्ञ आरंभलेला आहे. मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मला हवंय. हा अश्वमेध तुम्ही धर्मकार्य म्हणून करता, मग या धर्मकार्यात तुम्ही विश्वाला थोर आहात म्हणून सांगता, पण मी तर आता असं म्हणे, तुम्ही थोर नव्हे हो, तुम्ही चोर. चोर आहात तुम्ही. दुसरं देत तुम्ही चोरच आहात. कसं ते स्पष्ट करू? स्पष्ट करू. मला सांगा, हा अश्वमेध यज्ञ तुम्ही करण्याचा योजना, मग या अश्वमेधासाठी जो सामकर्ण वारू तुम्ही घेऊन आला, हा वारू कुठून घेऊन आला? भद्रावती नरेश यवनाश्वर राजकर्त्यांकडून घेऊन आलो. घेऊन आलात की चोरून आणला? नेमकं काय म्हणायचं? मला काय म्हणायचंय तुम्हाला कळलेलं आहे, तुम्हाला काय बोलायचंय सुचत नाही. राजा, मी म्हणे अश्व चोरून घेऊन आलो. माझ्याकडे पुरावा आहे. मायावी विद्येत प्रवीण असताना मेघवर्ण या मायावी विद्येच्या योगे करून अश्वाला उचलून घेऊन आलो. पळून मी चोरून आणलं नाही. मायावी पळवा चांगली शोधला. जरा थांबा. मायावी विद्येचा वापर या मेघवर्णाने केला. चोरून जर का आणायचा असता तर याच वेशात गेलो असतो. मायावी विद्येचा उपयोग करून अश्व तुम्ही घेऊन आला, पळवा चांगली शोधला. हे तुमचं धर्मकार्य आहे. मग या धर्मकार्याची सुरुवात नेमकी मायावी विद्येलाच करावी असं का वाटतं? याच्या मुळाशी कारण आहे. कारण जो अश्व केवळ प्रत्येक वेळी जो पांडवांच्यावर नेत होते, त्यावेळी संरक्षणार्थ बरेच वीर त्या अश्वाच्या संरक्षणार्थ तिथे होते. आणि तो अश्व
पराक्रम लोक पावले होते का? पराक्रम लोक पावले नव्हते. हो. केवळ त्यावेळी जरा संवार नको म्हणून अश्वमी त्या पद्धतीने घेऊन आला. पण राजे त्यानंतर सुद्धा युद्ध घडलं गेलं. केवळ अश्वमी घेऊन आलो एवढ्यावर एवढा अश्व थांबले नाही. पण त्यांच्याशी आणि पांडवात महाद्वंद्व झालं. शेवटी त्यांना शरणागती पत्करावी लागली आणि केवळ करभर खंडणीसह तो अश्व स्वतः यवनाश्व आमच्यापर्यंत घेऊन आले. मी तेच म्हणतो, यवनाश्वाला जे तुम्हाला शरण काढलं माहितीये का? या तुमच्या कपटामुळं अश्व पाणी पिण्यासाठी त्या सरोवराच्या ठिकाणी गेलेला असताना आजूबाजूला सैन्य तुम्ही तैनात पाहिला आणि त्या सैन्याला प्रतिकार तुम्ही करू शकत नाही याची जाणीव ज्यावेळी तुम्हाला झाली त्यावेळी चोरीचा मार्ग तुम्ही अवलंबला. माया